तुम्हाला जर कोणाचा कॉल आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अरेस्ट झालेला आहात, किंवा कोणाचा व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉलमध्ये समोर तुम्हाला युनिफॉर्ममध्ये बसलेले पोलीस दिसत आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही अरेस्ट झालेला आहात डिजिटल, आणि आता इथून तुम्ही कॉल जर कट केलात तर तुम्ही घराच्या बाहेर जाता क्षणी तुम्ही अरेस्ट व्हाल, असं जर तुम्हाला कुणी मेसेज केला तर लक्षात घ्या तो एक फेक कॉल किंवा तो एक स्कॅम असणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती पटवारी आज तुम्हाला डिजिटल अरेस्टबद्दल माहिती देणार आहे. भारतामध्ये अरेस्ट करण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे फिजिकल अरेस्ट. व्यवस्थित वॉरंट घेऊन पोलीस येतात, तुम्हाला अरेस्ट करतात, मॅजिस्ट्रेटकडे 24 तासात तुम्ही हजर केले जातात आणि बेल होऊन तुमची प्रोसिडिंग सुरू राहते. फक्त एवढा एकमेव भारतामध्ये न्याय आहे अरेस्ट करण्याचा. म्हणूनच अशा प्रकारचे फेक कॉल्स जर आले तर तो एक स्कॅम आहे, हे लक्षात ठेवायचं. मग अशा वेळेस करायचं काय? अशा वेळेस सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे घाबरायचं नाही. कुणी जर तुम्हाला कितीही चेहऱ्यावरती तुमच्या भीती दिसली की ते अजून तुम्हाला प्रेशराईज करणार, म्हणून बिलकुल घाबरायचं नाही. दुसरी गोष्ट, कॉल लगेचच कट करायचा. त्यांचं तो काहीही बोलत असो, तो स्वतःला कमिशनर म्हणत असेल किंवा काही सांगत असेल तरीही त्याचा फोन कट करायचा. तिसरी गोष्ट करायची, सायबर हेल्पलाईन्सचे जे काही नंबर आहेत ते जवळ ठेवायचे आणि तात्काळ सायबर हेल्पलाईनला कॉल करायचा, कारण ते सतत परत दुसऱ्यांदा तुम्हाला कॉल करणार नाही, त्याची शाश्वती नाही, ते कॉल करणार. म्हणूनच लगेच सायबर हेल्पलाईनला कॉल करायचा. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, cybercrime.government.in नावाची ही जी वेबसाईट आहे तिथे रीतसर कंप्लेन दाखल करायची. लक्षात घ्या, आपण जेवढे सतर्क असणार आहोत तेवढंच आपण सुरक्षित असणार आहोत. धन्यवाद.